तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे, सोड साऱ्या रूढी अनिष्ट, सोड साऱ्या रूढी अनिष्ट, उषळती जातीवता प्रगतीची धर कास, घे तू खडगही हाती आता, घे तू खडगही हाती आता. आपण या सगळ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान या मंचावरती करतो. श्रीमती शीतल संदीप राणे आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून या महिला आज आपल्या प्रभागामध्ये उद्योजिका तसेच कॅटरिंगच्या व्यवसायाच्या माध्यमातून आज त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवलेला. श्रीमती शीतल संदीप राणे, आपण कृपया पुढे यायचं. श्रीमती शीतल संदीप राणे, मी सन्मान्य नगरसेवक राजेशदादा मोरे यांना विनंती करतो की या प्रभागातील कर्तृत्ववान महिलेचा सन्मान करण्यासाठी आपण दोघांनी पुढे यायचंय. दादा आणि वहिनी उद्योजकतेच्या माध्यमातून आपल्या स्वतःचा कॅटरिंग व्यवसाय या आमच्या श्रीमती शीतल संदीप राणे वहिनींनी सुरू केला आणि अल्पावधीतच त्या लोकप्रिय झाल्या आणि आज खऱ्या अर्थाने आपल्या प्रभागामध्ये कॅटरिंगच्या व्यवसायाच्या माध्यमातून त्या स्वतःचं नाव गाजवतात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या कर्तृत्ववान महिलेसाठी. त्याचबरोबर आमच्या पुढील सन्मान्य कर्तृत्ववान महिला आहे श्रीमती कविता किशोर निकम. कविता किशोर निकम या खऱ्या अर्थाने NGO साठी सातत्याने काम करत असतात आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांना आपण दादा आणि वहिनींच्या माध्यमातून हा पुरस्कार देतो. श्रीमती कविता किशोर निकम, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या प्रभागामध्ये राहत असून त्यांनी त्यांच्या NGOच्या कामाच्या माध्यमातून समाजासाठी एक वेगळा आदर्श घालून दिलेला आहे आणि अशा आमच्या कविता किशोर निकम वहिनींचा सन्मान करताना आमचा ऊर खरंच अभिमानाने भरून आलाय. आपण मंचावरती उपस्थित असलेल्या महिलांना विनंती करतो की या प्रत्येक महिलेसाठी तुम्ही जोरदार टाळी वाजवली पाहिजे. त्याचबरोबर श्रीमती प्रियांका गणेश खेडेकर सारस्वत बँकेमध्ये त्या बँक मॅनेजर म्हणून स्वतःच्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवत आहेत आणि खरंच त्यांचा सन्मान करताना आमचा ऊर अभिमानाने भरून आलेला आहे. सन्मान्य नगरसेवक राजेशदादा तसेच आमच्या रुचिता वहिनी यांना विनंती करतोय की श्रीमती प्रियांका गणेश खेडेकर यांचा सन्मान करावा. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या महिलेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात. श्रीमती प्रियांका गणेश खेडेकर सारस्वत बँकेमध्ये त्या बँक मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर श्रीमती प्राची प्रशांत डिंगणकर ज्या ठाणे महानगरपालिकेमध्ये उपमाहिती संपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, त्यांचा सन्मान करताना आमचा ऊर खरंच अभिमानाने भरून आलाय आणि आम्हाला या महिलेचा अभिमान आहे की त्या प्रभाग क्रमांक 12च्या रहिवासी आहेत. सन्मान्य राजेश दादा आणि रुचिता वहिनी यांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान करतो. श्रीमती प्राची प्रशांत डिंगणकर, एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत या आमच्या कर्तृत्ववान महिलेसाठी. त्याचबरोबर श्रीमती हेतल गाला, पर्यावरण पूरक काम ज्या सातत्याने ठाणे शहर आणि ठाणे शहराच्या बाहेर करत आहेत, त्यांचा सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटतोय की ते आमच्या प्रभागात राहत आहेत. सन्मान्य राजेश दादा आणि रुचिता वहिनी यांना विनंती आहे की श्रीमती हेतल गाला यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर आमच्या कर्तृत्ववान महिला श्रीमती कविता संदीप देशमुख. खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं की गुरु शिवाय शिष्य हा अपूर्ण असतो आणि म्हणूनच आमच्या या शिक्षिकेला मंचावरती आमंत्रित करतोय. श्रीमती कविता संदीप देशमुख, सन्मान्य राजेश दादा आणि सन्मान्य रुचिता वहिनी यांना विनंती करतोय की या शिक्षिका असलेल्या कर्तृत्ववान महिलेचा सन्मान या मंचावरती होतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात. सन्माननीय कविता संदीप देशमुख ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये सातत्याने काम करतायत, शिक्षिका म्हणून त्या आज आपल्या समाजामध्ये कर्तृत्व स्वतःचं वेगळेपण बजावत आहेत, यांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. त्याचबरोबर श्रीमती हरुबाई विठ्ठल भिवरे ज्या आपल्याच प्रभागामध्ये
पोळी भाजी केंद्र चालवत आहेत. त्याचबरोबर या आजींचा आम्हाला विशेष अभिमान अशासाठी आहे की स्वतःची किडनी त्यांनी त्यांच्या मुलाला देऊन आज त्या स्वतः एका किडनीवरती आहेत आणि खऱ्या अर्थाने या समाजातील कर्तृत्ववान महिलेचा सन्मान करताना त्यांनी त्यांच्या मुलाला एक वेगळं आयुष्य मिळवून दिलंय. आणि म्हणूनच या श्रीमती हरुबाई विठ्ठल भिवरे या आजींचा सन्मान करताना आमचा ऊर अभिमानाने भरून आलाय. सन्मान्य राजेशदादा आणि रुचिता वहिनी यांना विनंती करतोय की आमच्या आजींचा सन्मान करावा. स्वतःची किडनी मुलाला देऊन एक वेगळं नवीन आयुष्य त्यांनी दिलेलं आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतोय. वय वर्ष 80च्या पुढे असून सुद्धा आज स्वतःचा पोळी भाजी केंद्र त्या चालवत आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. त्याचबरोबर श्रीमती निशा चौधरी दळवी ज्या आपल्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये आविष्कार क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये अविरत काम करतायत. ते आमच्या श्रीमती निशा चौधरी दळवी यांचा सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटतोय. सन्मान्य राजेशदादा आणि रुचिता वहिनी यांना विनंती आहे की या आमच्या शिक्षिका महिलेचा कर्तृत्ववान महिलेचा सन्मान करावा. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात. त्याचबरोबर आमच्या पुढच्या कर्तृत्ववान महिला आहेत श्रीमती सुप्रिया संजय वाकेडे ज्या स्वतः उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालक म्हणून कार्यरत आहेत. ज्या स्वतःचा व्यवसाय सुरू त्यांनी केलेला आहे आणि त्या समाजाचा एक भाग झालेला आहेत. आणि मला असं वाटतं की या महिलेचा उपजीविकेचं साधन म्हणून त्या आज रिक्षा चालकाचा व्यवसाय करतायत. खऱ्या अर्थाने त्यांचा सन्मान करताना आमचा ऊर अभिमानाने भरून आलाय की कुठलंही क्षेत्र हे महिलेसाठी उणाधिक नाहीये. आज पुरुषांच्या बरोबरीने त्या रिक्षा चालक म्हणून स्वतःच्या उपजीविकेचं साधन त्यांनी निवडलंय. सन्मान्य राजेशदादा आणि रुचिता वहिनी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय. श्रीमती सुप्रिया संजय वाकेडे आमच्या कर्तृत्ववान रिक्षा चालक महिला. आणि आमच्या पुढील सन्मानार्थ महिला आहेत श्रीमती प्रांजल दळवी ज्या ह्युमन रिसोर्स HR क्षेत्रामध्ये आज अनेक वर्ष सातत्याने काम करतात. ज्या आमच्या प्रभागामध्ये राहत आहेत त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी राजेशदादा आणि रुचिता वहिनींना करतोय. HR क्षेत्र असा ह्युमन रिसोर्स या क्षेत्रामध्ये अविरतपणे ज्या सातत्याने काम करतात आणि त्यांच्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा त्या उमटवतात. आमच्या प्रभागात त्या राहत आहेत म्हणून खरंच अभिमानाने ऊर भरून आलाय. माझ्या मते या सगळ्या महिलांना त्यांचा सन्मान झाल्याच्या नंतर 2 मिनिटं बोलायची विनंती करतोय. आमच्या प्रभागातील या सगळ्या महिलांना वेळेअभावी आपण त्यांना बोलायला देतो आधी आणि त्यानंतर एक फोटो सेशन करूयात. दादा आणि वहिनींना विनंती की आपण दोघांनाही मध्ये थांबा. आमच्या प्रभागातील सर्व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान होताना आमचा ऊर खरंच अभिमानाने भरून आलाय. श्रीमती शीतल संदीप राणे, श्रीमती कविता किशोर निकम, श्रीमती प्रियांका गणेश खेडेकर, श्रीमती प्राची प्रशांत डिंगणकर, श्रीमती हेतल गाला, श्रीमती कविता संदीप देशमुख, श्रीमती हरुबाई विठ्ठल भिवरे, श्रीमती निशा चौधरी दळवी, श्रीमती सुप्रिया संजय वाकेडे आणि श्रीमती प्रांजल दळवी या आमच्या प्रभागातील सर्व कर्तृत्ववान महिला ज्यांचा सन्मान करताना खरंच आम्हाला अभिमान वाटतोय. आणि विशेष अभिमान अशासाठी की आमच्या प्रभागात राहत आहेत. वेळेअभावी आपण या सगळ्याच महिलांना बोलण्याची विनंती करू शकत नाही, पण ठराविक महिला आहेत की ज्यांना आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बोलण्याची विनंती करतोय. सुरुवातीला बोलताय श्रीमती प्रियांका गणेश खेडेकर. माईक त्यांच्याकडे सुपूर्द करतोय. त्या आजच्या सन्मानाला उत्तर देताना त्यांचं मनोगत व्यक्त करतील श्रीमती प्रियांका गणेश खेडेकर. नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम मी इथे जमलेल्या सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा करते. आणि प्रथम राजेश दादा आणि वहिनी यांचं खूप खूप आभार मानते की त्यांनी मला इथे संधी दिली. आणि आत्ताच्या जगामध्ये ज्या महिला आहेत त्या सर्व क्षेत्रात म्हणजेच क्रीडा, शिक्षण म्हणजे टीचिंग किंवा बँकिंग, राजकारण या सगळ्या क्षेत्रामध्ये महिला सक्षम झालेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे बँकिंग क्षेत्रामुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या आहेत.
सो त्यांना बँकिंग हॅबिट म्हणजे बँकिंग सवय असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचमुळे त्या बँकिंग फक्त पैसे बचत करण्याचं ठिकाण नाही आहे, तर त्याचबरोबर तुम्हाला तिथे कर्ज व्यवस्था, बचत खाते, FD ह्या सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. सो तुम्ही त्याचद्वारे त्या बँकिंग क्षेत्राचा फायदा करून घ्या आणि आर्थिकदृष्ट्या अजून सक्षम व्हा. आणि सर्वांना परत एकदा माझ्यातर्फे महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या उपमाहिती संपर्क अधिकारी सन्माननीय श्रीमती प्राची प्रशांत डिंगणकर यांना विनंती करतो की त्यांनी या पुरस्काराला उत्तर देताना आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. हा सत्कार एक प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे. खरं तर इथे बसलेली प्रत्येक स्त्री आपापल्या म्हणजे एक हाऊसवाईफ असू दे किंवा मी सरकारी कर्मचारी म्हणून काम करते, प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात पारंगत आहे. मग ते म्हणजे आपल्या घरी येणाऱ्या मदतनीस असू दे किंवा आपल्या स्वतःचं घरकाम करणाऱ्या महिला असू देत, प्रत्येकजण हा आज या सत्काराला पात्र आहे. आमचा सत्कार हा केवळ प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते. आणि आपले स्थानिक नगरसेवक राजेश मोरे साहेब, माजी नगरसेविका रुचिता मोरे यांचेही मनापासून धन्यवाद देते. खरं तर मी या विभागात येऊन आत्ताच 1 वर्ष पूर्ण झालंय आणि हा इथला पहिलाच जागतिक महिला दिनानिमित्त माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी खरंच त्यांची ऋणी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. आमच्या श्रीमती हेतल गाला ज्या पर्यावरणपूरक काम सातत्याने ठाणे शहराच्या बाहेर आणि ठाण्यामध्ये करतायत, त्यांना विनंती करतो की आपण या पुरस्काराला उत्तर देताना आपलं मनोगत व्यक्त करावं. श्रीमती हेतल गाला. नमस्कार सर्वांना. जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि पुरस्कारासाठी आम्ही काही काम करत नाही आहे, पण पुरस्कार मिळाल्यावर खरंच खूप आनंद होतो. बरं वाटतं की आपण जे काम केलं आहे त्याची कुठेतरी एक नोंद घेतली गेली आहे आणि आपल्याला आज सगळ्यांच्या समोर गौरव करण्यात आला, सन्मान करण्यात आला. त्याबद्दल श्री राजेश मोरे आणि रुचिता मोरे यांचे आणि सर्व टीमचे, ज्यांनी ह्या समारंभ एवढ्या मोठ्या प्रमाणावर पार पाडण्यासाठी जे अविरत परिश्रम केले असतील ते दिसून येत आहेत. तर त्यांचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. माझं काम हे म्हणजे मी एकटी नाही त्याच्यामध्ये. आपल्या ठाण्यातल्या जवळजवळ 310च्या वर सोसायट्या आणि 320 स्वयंसेवक, मग आमची जी संस्था आहे अँटी प्लास्टिक ब्रिगेड चॅरिटेबल ट्रस्ट, जी प्लास्टिक पॉल्युशन रोखण्यासाठी काम करते आणि पर्यावरण रक्षण आणि संवर्धन यासाठी काम करते. ठाणे महानगरपालिकासोबत तसेच मुंबई, नवी मुंबई आणि इतर सामाजिक संस्था पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या यांच्याबरोबर आपण काम करतो. तर मुख्य आपलं जे काम आहे ते आम्ही सर्व नागरिकांना की निर्मितीच्या ठिकाणी कचरा वर्गीकरण कसं करायचं, ओला, सुका आणि घातक कचरा वेगळा कसा करायचा, थर्माकोल, ई-वेस्ट. आमच्या ठाण्यामध्ये प्लास्टिक आणि इतर सुका कचरा, थर्माकोल, ई-वेस्ट आणि रियुजेबल यांच्या सतत ड्राईव्ज होत असतात. तर या सगळ्या ड्राईव्जमध्ये सगळ्या लोकांनी सहभागी व्हावं आणि ही मोहीम पुढे नेण्यासाठी हातभार लावावा ही सदिच्छा आणि नम्र विनंती. धन्यवाद. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. श्रीमती निशा चौधरी दळवी या कर्तृत्ववान महिलांना विनंती करतोय की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त आपणा सर्व महिला वर्गाला आणि माझ्या मैत्रिणींना आविष्कार परिवाराकडून आणि माझ्याकडून मनस्वी शुभेच्छा. तर हा पुरस्कार केवळ एक फॉर्मॅलिटी नाही, तर इथे जमलेल्या माझ्या सर्व मैत्रिणींच्या मेहनतीला, कष्टाला आणि प्रयत्नांना मिळालेली एक कौतुकाची थाप आहे, एक शाबासकी आहे आणि एक प्रोत्साहन पण आहे. आणि यासाठी खरंच मला रुचिताजींचं खूप खूप कौतुक आणि खरंच अभिमान वाटतो की अगदी पहिली निवडणूक जिंकल्यानंतरसुद्धा त्यांनी 14 वर्ष जवळजवळ महिलांसाठी खूप सारे उपक्रम राबवले
आणि त्यातून खरंच बऱ्याचशा महिला कार्यरत झाल्या आणि सर्वार्थाने अर्थार्जन करू लागल्या. या अशा पुरस्कारामार्फत महिला वर्गाला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आणि विचार हा खरंच खूप स्तुत्य आहे आणि याबद्दल रुचिताताई आपलं खरंच खूप 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 आभार मानते मी आणि मनस्वी धन्यवाद देते. दुसरा एक महत्त्वाचा मी एक नोटीस केलेला आहे या उभयतांबद्दल, राजेशजी आणि रुचिताताई. समाजकारण आणि राजकारण याला आपण एक उभयतांनी वैचारिक बैठक दिलेली आहे. राजकारणाचाच एक क्लास ज्याला आपण म्हणतो प्रोफेशनलिझम, तो आपण या विभागात जपलेला आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आत्ताच हेतलजींनी जे सांगितलं की कचरा, जो काही ओला आणि सुका कचरा, याचं जे काही आमच्या सोसायटीत आता मध्यंतरी पत्रक आलं होतं, असा पर्यावरणवादी विचार फक्त आपणच केलेला आहे आणि आपण त्यासाठी प्रयत्न करताय. हा खरंच एक खूप चांगला उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानाची खरी माहिती मिळावी म्हणून आपण उपक्रम राबवताना दिसता. विज्ञान दिनाच्या दिवशीसुद्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला कार्यक्रम हा खरंच खूप माहितीपूर्ण होता. नवीन काहीतरी मुलांना शिकायला मिळालं आणि राजेशजी आणि रुचिताताई, तुम्ही दोघांनी तुमच्या कार्यातून तुमचं हे वेगळेपण दाखवून दिलेलं आहे आणि त्याबद्दल खरंच पुन्हा एकदा तुमचं मनस्वी अभिनंदन. बदलत्या काळानुसार आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून सध्याच्या नवीन पिढीला तुम्ही एक आपलंसं केलेलं आहे. एक निगर्वी, डाऊन टू अर्थ, आपुलकी असणारं, रहिवाशांच्या कोणत्याही समस्येला सामोरं जाऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करणारं असं आपलं अख्खं एक कुटुंबच खरं तर आदर्श कुटुंब आहे आणि म्हणूनच विभागातील सर्व रहिवाशांचे आपण लाडके नेते आहात. यापुढेही आपल्या हातून आणि असेच समाजोपयोगी उपक्रम राबवले जावेत आणि उत्तरोत्तर आपणास भरघोस यश आणि असेच जनतेचे प्रेम लाभो हीच मनस्वी सदिच्छा आणि पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन माझं मनोगत मी पुरं करते. थँक्यू व्हेरी मच. मनापासून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि मगाशी ज्यांचा मी उल्लेख केला त्या सन्माननीय आमच्या बिवरे आजी, वय वर्ष 80 आणि याही वयामध्ये त्या स्वतःचा पोळी भाजी केंद्र चालवून एक वेगळा व्यवसाय त्या करतायत. आजी 2 मिनिटं बोलण्याची तुम्हाला विनंती करतो की तुम्ही पुढे या. आणि मी तर बोललोय तुमच्याबद्दल, पण तुम्ही बोललात तर आम्हाला जास्त आनंद होईल. हा मान्य आहे की इथे कोणालाच बोलता येत नाही, पण तुम्ही बोललात ना की आम्हाला जास्त आनंद होईल. व्यवसाय करताना त्याच्यामध्ये तुम्हाला कसं वाटतं? नाही, मला बरं वाटतं. मला काही लाज नाही. आपण कष्ट करून खातो म्हटल्यावर मला काय त्यातमध्ये नाही, कळलं का? फक्त इमानदारीने तुम्ही सगळी कष्ट करून खा, कशात कमी नसतं तुम्हाला सगळ्या गोष्टीला. आणि मी माझ्या मुलाला का, माझा मुलगा मला हवा होता म्हणून मी दिला. माझी 2च मुलं आहेत ना. आशीर्वाद आहेत सगळ्या मुलांना आहे माझ्या. मला असं वाटतं की हा क्षण खरंच भारावलेला आहे, कारण त्या बोलताना असं म्हटलं की आपला कुठलाही व्यवसाय आपण सुरू करणार असतो तर त्याच्यामध्ये प्रामाणिकता, सचोटी आणि इमानदारी पाहिजे. आणि त्यांना खरंच आता बोलताना डोळ्यात अश्रू आहेत, कारण त्यांचा मुलगा त्यांना हवा होता म्हणून त्यांनी त्यांची स्वतःची एक किडनी मुलाला दान करून एक वेगळं नवीन आयुष्य दिलं. आजी घाबरू नका, आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत. राजेश दादा, रुचिता वहिनी, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. आणि सन्माननीय आमच्या सुप्रिया संजय वाकेडे, रिक्षा चालक महिला, आज खांद्याला खांदा लावून या वहिनी ठाणे शहरामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे, ज्या स्वतःच्या व्यवसायाविषयी मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. आज जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा. आज मला दादांनी कर्तृत्ववान महिलेचा सन्मान दिल्याबद्दल मी दादाची खूप खूप आभारी, वहिनीची. आणि मला एकच म्हणायचं आहे की एका कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण आमच्या बहिणीच्या मागे दादा उभे खंबीरपणे, हे आमच्यासाठी खूप अभिनवाने देश. दादा, मला बोलता येत नाही एवढं. मी फर्स्ट टाईम माईक आज हातामध्ये घेतला आणि ते बोलले. मला असं वाटतं की त्यांच्या डोळ्यातले जे अश्रू तेच सांगून गेले की दादासारखा भक्कम पाठिंबा, वहिनींसारखा भक्कम पाठिंबा आज त्यांच्या बरोबर आहे, आज त्यांच्या सोबत आहे. म्हणून आज वेगळं कर्तृत्व रिक्षा चालक महिला म्हणून त्या ठाण्यामध्ये एक प्रसिद्ध आहेत. एक वेगळं सामाजिक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर आमच्या ठाणे महानगरपालिकेच्या सन्माननीय महापौर मॅडम
आमच्या पिंपळोलकर मॅडम, शर्मिला पिंपळोलकर मॅडम या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूयात. सन्माननीय महापौर ठाणे महानगरपालिका सौ शर्मिला पिंपळोलकर मॅडम यांचं मंचावरती आगमन होत आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा सन्मान करूयात. खऱ्या अर्थाने आज प्रभाग क्रमांक 12 मध्ये जागतिक महिला दिन तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये इतक्या मोठ्या संख्येने साजरा होतोय. आपले स्थानिक नगरसेवक राजेश दादा असतील किंवा आपल्या सन्माननीय रुचिता मोरे वहिनी असतील, यांच्या दोघांच्याही माध्यमातून दरवर्षी आपल्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये महिलांसाठी एक स्वतःसाठी एक विरंगुळा म्हणून एक दिवस आपल्यासाठी असावा या उद्देशाने आपण दरवर्षी महिला दिनाचं आयोजन करतो. आणि याच माध्यमातून आपल्या सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या सन्माननीय महापौर मॅडम शर्मिला पिंपळोलकर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूयात. मी मॅडमला विनंती करतो, आज महिला दिन आहे मॅडम, आज शेकडोंच्या संख्येने समोर महिला उभ्या आहेत. एक कर्तृत्ववान महिला म्हणून तुम्ही ठाणे महानगरपालिकेमध्ये महापौर म्हणून रुजू झालेले आहेत. आमच्या सन्माननीय माजी स्थानिक नगरसेविका रुचिता मोरे वहिनींच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय. तसेच स्थानिक नगरसेवक राजेश दादा मोरे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होतोय. आणि आज मंचावरती उपस्थित असलेल्या आमच्या ठाणे शहरातील या सगळ्या कर्तृत्ववान महिला ज्या प्रभागामध्ये आपल्या वेगवेगळ्या उद्योगाच्या माध्यमातून एक वेगळा ठसा उमटवत आहेत, अशा आमच्या सगळ्या सन्माननीय कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आत्ताच या मंचावरती झालेला आहे. खऱ्या अर्थाने आणि मला असं वाटतं की ज्या सन्माननीय आपण श्रीमती प्राची प्रशांत ढिंगणकर यांचा आत्ताच कर्तृत्ववान महिला म्हणून सन्मान केला. ठाणे महानगरपालिकेमध्ये उपमाहिती अधिकारी म्हणून त्या कार्यरत आहेत. श्रीमती शर्मिला पिंपळोलकर मॅडम या त्यांच्यासाठी 6व्या महापौर आहेत. याच्या आधी त्यांनी 5 महापौरांचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. मला असं वाटतं की या सगळ्या सन्माननीय महिलांचा सन्मान आपण इथे केलेला आहे. आणि आजच्या सत्काराला उत्तर देण्यासाठी महापौर स्वतः उपस्थित आहेत, ज्या आपल्या वेगळ्या कर्तृत्वाच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेचं प्रथम नागरिक म्हणून आज रुजू झालेले आहेत. खऱ्या अर्थाने त्यांचा सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटतोय की ठाणे शहराच्या प्रथम नागरिक म्हणून त्या आज ठाणे महापालिकेत महापौर म्हणून कार्यरत आहेत. आज समोर बसलेल्या शेकडो महिलांना त्यांचा अभिमान असावा. आणि आज उपस्थित असलेल्या श्रीमती महापौर मॅडम शर्मिला पिंपळोलकर यांना विनंती करतो की या सन्मानाला उत्तर देताना आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वात पहिल्यांदा सर्वांना खूप खूप महिला दिनाच्या शुभेच्छा. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व सत्कार मूर्ती, आज महिला खरं तर खूप वरच्या लेवलपर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपल्याला कार्यरत असताना दिसते. मूल चूल ही घरातली सगळी व्यवस्था व्यवस्थित बघून ती आपल्या देशाला सुद्धा काहीतरी देणं या संकल्पनेतून घराच्या बाहेर राहून काही ना काही कार्य करत आहे. आणि या कार्याला मी सलाम करते. पुन्हा एकदा
महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅडम मनापासून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि सन्मान्य महापौर मॅडमच्या हस्ते लकी ड्रॉ काढला जातोय. आपण त्याचे नाव घोषित करूयात. राधिका माडे. राधिका माडे लकी ड्रॉ मध्ये त्यांना पारितोषिक मिळतंय. राधिका माडे जर असतील या समोर बसलेल्या महिलांमध्ये असतील तर कृपया मंचावरती यायचे. राधिका माडे. पुढचं लकी ड्रॉ मधील नाव आहे अलका धावणे. कृपया समोर उपस्थित असतील तर आपण मंचावरती यायचे. अलका धावणे. घाडगे 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 अलका घाडगे. लिहिताना थोडंसं स्पेलिंग मिस्टेक आहे. कृपया असतील समोर तर आपण मंचावरती यायचे. सन्मान्य महापौर मॅडमच्या हस्ते त्यांचा लकी ड्रॉ मधलं पारितोषिक देऊन आपण सन्मान करतो. आणि खऱ्या अर्थाने आज प्रभाग क्रमांक 12 मध्ये ज्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आपण इथे केलेला आहे, या सन्मानाबद्दल स्थानिक नगरसेवक राजेश दादा मोरे यांना विनंती करतो की आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. अलका घाडगे आपण असतील तर कृपया मंचावरती यायचं आपलं लकी ड्रॉचं पारितोषिक घेण्यासाठी. आपण सन्मान्य महापौर यांच्या हस्ते त्यांना मानाची साडी देऊन त्यांचा सन्मान करतोय. लकी ड्रॉ मधली मानाची साडी. मनापासून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि ज्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान या मंचावरती आपण सन्मान्य नगरसेवक राजेशदादा मोरे यांच्या माध्यमातून घेतला. या कर्तृत्व महिलांच्या सन्मानाला उत्तर देताना दादा आपलं मनोगत व्यक्त करतायत. श्री 2 मिनिटं लागतील फक्त दादा आपलं मनोगत. सन्मान्य नगरसेवक राजेश दादा मोरे आपलं मनोगत व्यक्त करतात. आज महिला दिनानिमित्त समोर जमलेल्या सगळ्या माझ्या बहिणी, माझ्या माता आणि आमच्या सगळ्या सोयीस्कर सगळ्या कार्यकर्त्यांपासून सगळ्यांना शतशः प्रणाम करतो. आज तुमच्यामुळे हा राजेश मोरे इथे उभा आहे. तुमच्या सगळ्यांची साथ कायम भेटली. आज 14 वर्ष हा कार्यक्रम आणि सगळं होतं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या सहकार्यावर, तुमच्या प्रेमावर आणि तुमच्या आशीर्वादावरच. आज जी सगळी ताकद माझ्या मागे उभी आहे ती सगळी तुमची. आज निवडणुकीनंतरचा पहिला कार्यक्रम आहे आणि आज व्यासपीठावर ठाणे शहराचे प्रथम नागरिक शर्मिलाताई पिंपळकर आपल्या आमंत्रणाला मान देऊन इथे आलेले आहेत. सत्कार मूर्ती आहेत सगळ्या. आणि ह्या सगळ्या सत्कार मूर्तीसमोर माझ्या सगळ्या बहिणी आणि सगळ्या माता भगिनी सगळ्यासमोर बसलेल्या आहेत. आणि आजचा हा दिवस खास आहे. इथे कार्यक्रम आमचा हा कार्यक्रम 11 साडे11पर्यंत ह्या सगळ्या महिला अशाच सगळ्या असतात आणि नेहमी दरवर्षी ह्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि ताकदीने आम्ही हा तेवढाच कार्यक्रम दरवर्षी घेत असतो. आज सगळ्या सत्कार मूर्तीबद्दल आम्हाला बोलायचं झालं तर प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रातला आहे. कोण बँकिंग क्षेत्रामध्ये आज ह्या सगळ्या जणी ह्या इथे राहून आमच्या पाचपाखाडीसारख्या परिसरात राहून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं नाव कमवत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या कामाची छाप पाडत आहेत. आमच्या बँकिंग क्षेत्रात आमच्या खेडेकरताई असतील, निकमताई असतील, त्या NGO चालवत आहेत. आमच्या आई भिवरेताई मगाशी बसल्या आता तिथे. त्यांचं कौतुक फक्त एवढंच नाही, त्या कर्तबगार त्यांच्या वयाकडे बघून नाही, वेळ प्रसंगी त्या आत्ताही म्हणजे ह्या वर्ष 70च्या पुढे असताना ना आजी 80 आज त्यांचा स्वतःचा धंदा करतायत. आणि जेव्हा मुलाला त्याच्या एक किडनी द्यायची वेळ आली, आपण कोणी देताना कचरू,
पण त्यांनी जरासुद्धा विचार केला नाही. एका किडनीवरती आज त्या तिथे आहेत आणि ते करत असून सुद्धा माझी एक किडनी गेली, आता मी घरी बसून राहील असं न करता त्यात आजही तुम्ही कधीतरी रावजी चाळीत गेलात तर तिथे आज त्यांचं पोळी भाजीचं दुकान आहे आणि ते त्याच पद्धतीनं त्याच उत्साहानं काम करत असतात. त्या दमत नाहीत. आपण दमू पण त्या दमत नाहीत. त्यांनी आता प्रांजल मगाशी कार्यक्रमाला आली, कार्यक्रम खेळली आणि मला वाटतं ड्रेस बदली करून परत सत्कार मूर्ती म्हणून आली. हा एवढा उत्साह, एवढा जेव्हा अवेअरनेस असतो की हा सगळ्या जेव्हा आपला घरातला कार्यक्रम वाटतो तेव्हाच हा सगळा उत्साह येतो. आमच्या हेतलताई प्लॅस्टिक विरोधी ह्याच्यामध्ये काम करतात आणि खरंच ती गरज आहे प्लॅस्टिक मुक्त ठाणे करायची, प्लॅस्टिक मुक्त महाराष्ट्र करायची, पण सुरुवात आपल्या घरातून करायची आहे. म्हणून त्या भिडलेल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टीला त्याचं प्रबोधन करत असतात, त्याच्या विरुद्ध लढत असतात. आमच्या राणेताई, त्यांचं संदीप आमचा मित्र आहे, तो कॅटरिंग व्यवसायात आहे, पण तो कॅटरिंगचा व्यवसाय खऱ्या अर्थानं वाढवला असेल तर आमच्या राणेताई त्यांनी त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. आणि नुसतं खंबीरपणे नाही तर त्या सगळ्या फूड टेस्टिंगपासून सगळे मॅनेजमेंट बघण्यापर्यंत त्यांनी प्रत्यक्ष त्याला मदत केली आणि आम्ही प्रत्येक वेळेला बघितलेलं आहे. प्राची आम्हाला महापौर कार्यालयात कधी काही लागलं किंवा कुठेही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्राचीला फोन केला की तिचं प्रत्येक वेळा तिचं काम करण्याची तिची तयारी असते आणि कुठल्याही वेळेला हे सगळे सत्कार मूर्ती. तर प्रत्येकाचं प्रत्येकाच्याबद्दल सांगायचं झालं तर भरपूर काही आहे आणि ह्या सगळ्यांबद्दल आता तुम्हाला पुढच्या कार्यक्रमाची घाई आहे. पण महिला दिन हा एक दिवसासाठी नाही, एवढं नक्की आत्तापर्यंत आपण ठाणे शहरामध्ये 150च्या वरती 150 पावणे 200 महिलांना रिक्षाचं ट्रेनिंग दिलं आहे. त्यांना लायसन काढून दिले, बॅच काढून दिले. त्यातल्या काही उदाहरण आमच्या ताई आहेतच. पण हा सगळ्या जेव्हा महिला स्वयंरोजगार करतात, स्वतःच्या पायावर उभे राहतात आणि जेव्हा कुठेतरी ते रिक्षा चालताना दिसतात तेव्हा खऱ्या अर्थानं अभिमानानं छाती फुलून येते की आपण ज्यांच्या मागे उभे आहोत ते स्वतःचं घर चालवत आहेत आणि सुस्त घर चालवत नाहीत तर सक्षमरित्या घर चालवत आहेत आणि त्यांची समाजाला एक मोठा हातभार लावत आहेत, एक वेगळं स्थान निर्माण करत आहेत. नुसतं रिक्षा चालवणं नाही तर प्रत्येकजण वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून इथे आपला ठसा उमटतो. मगाशी आमची प्रांजल भेटली मला तिने तेच सांगितलं, दादा आपण दिवाळीच्या ह्याच्यामध्ये कंटेनरमधनं जेव्हा पॅकिंग करायला लागलो तेव्हा मी आता बाजूच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा पॅकिंग करून नाश्ता देते, मला खूप चांगला रिस्पॉन्स येतो. असं जेव्हा लोक सांगतात, असा जेव्हा माझी बहीण सांगते तेव्हा मला खूप अभिमान वाटतो की आपण ज्यांच्यासाठी काम करतोय ते त्यातनं प्रेरणा घेऊन कुठेतरी पुढे जात आहेत, स्वतःचा व्यवसाय करत आहेत, काहीतरी घडण्याचा प्रयत्न करत आहेत, धडपड करत आहेत. आणि ही जेव्हा धडपड तेव्हा दिसत असते तेव्हा समाजसुद्धा त्यांच्या मागे उभा राहतो. आणि अशा सगळ्या एक दिवस मगाशी आपल्या ताईने कविता वाचून दाखवली होती, तुम्ही ऐकलीत सगळ्यांनी, की एक दिवस महिलांसाठी फक्त एक दिवस नाही, ह्या कर्तव्यगार महिला आपलं अख्खं घर आणि आपला अख्खा संसार चालवत असतात. प्रत्येकाच्या मागे, माझ्या मागे जशी माझी धर्मपत्नी आहे तशी तिच्या खंबीर पाठिंब्यामुळे आज सगळ्या गोष्टी करता आल्या. आणि अशाच सगळ्या ह्या ज्या महिला आहेत ज्यांच्या मागे महिलांची शक्ती जास्त आहे त्याला कुठेही निवडणुकीत धावपळ करायला लागत नाही किंवा निवडणुकीत जास्त हे करायला त्रास करायला लागत नाही. हे तुम्ही सगळ्यांनी, मला वाटतं निवडणुकीत हाच सगळा उत्साह तुम्ही कायम ठेवलात. आणि आज निवडणुकीनंतरचा पहिला जेव्हा महिला दिन आहे तेव्हा तुमचे आभार व्यक्त करणं माझं कर्तव्य आहे, कारण तुम्हीच सगळ्यांनी मोठ्या बहुमतानं मोठ्या फरका मताधिक्यानं मला निवडून दिलं. तुमचे आशीर्वाद असेच कायम ठेवा. आमचे शिंदेसाहेब नेहमी म्हणतात, ज्याच्या मागे लाडक्या बहिणी जास्त आहेत ते विरोधकाचा त्यांचा हे ठेवणार नाही. त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींवर माझा विश्वास आहे आणि असाच पुढचे 5 वर्ष, पुढचे 10 वर्ष जेवढ्या वेळ संधी द्याल तेवढे वर्ष तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहाल अशी आशा व्यक्त करतो. आणि कुठल्याही अडीअडचणीला, संकटाला हा भाऊ तुमच्या मागे नक्कीच उभा राहील असे तुम्हाला आश्वासित करतो. जय महाराष्ट्र. तुम्ही इकडे
इकडे ना पुढे असं थोडंसं मागे